नमस्कार मंडळी. तर आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. या कापण्या आषाढामध्ये स्पेशली बनवल्या जातात. तर या कापण्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सर्वांच्या घरी बनवल्या जातात. कोणी गव्हाच्या पिठाच्या बनवतो, कोणी ज्वारीच्या बनवतं, तर कोणी बाजरीच्या बनवतं. तर आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ लागणार आहे. तर तुम्ही गुळाचं प्रमाण हे कपाने, ग्लासाने, वाटीने, कशानेही ते मोजून घेऊ शकतात तरी सुद्धा चालेल. तर मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही इथे गूळ कुठलाही वापरू शकतात तरी सुद्धा चालेल. तर आता इथे 1 वाटी गुळासाठी आपल्याला पाऊण वाटी पाणी लागणार आहे. जर तुम्हाला जास्तच गोड बनवायचं असेल तर तुम्ही गूळ थोडासा वाढवू शकतात किंवा मग पाण्याचं थोडंसं प्रमाण यामध्ये कमी करू शकतात तरी सुद्धा चालेल. पण एवढ्या प्रमाणामध्ये परफेक्ट चांगली अशी गुळाची कापणी बनून तयार होते. तर आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. आपल्याला याचा पाक बनवायचा नाहीये, फक्त गूळ यामध्ये विरघळला पाहिजे एवढंच हे बनवून घ्यायचं आहे. आता हे थंड करण्यासाठी आपण साईडला ठेवूया. त्यानंतर एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला 2.5 वाट्या पीठ लागणार आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ लागणार आहे. तर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. आता याला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. यामुळे पदार्थाला खूप छान अशी चव येते. आता यामध्ये थोडीशी वेलची पूड सुद्धा मी घातलेली आहे. आता हे सर्व आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे सर्व पिठे एकत्र करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा यावरती तेलाचं मोहन घालू तेव्हा हे सगळीकडे सारखं लागल्या जाईल. त्यामुळे तर इथे मी 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान असं कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर या पिठावरती हे ओतून घ्यायचं आहे. तेल आपल्याला घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे आपल्याला चमच्याच्या साहाय्यानेच मिक्स करायचं आहे, कारण तेल जास्त कडकडीत गरम असतं, त्यामुळे हाताला चटका लागू शकतो. आणि जसं इथे थोडंसं थंड होईल त्यानंतर आपल्याला हे हाताने चांगलं असं चोळून घ्यायचं आहे. यातल्या सर्व गाठी आणि गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत पिठाच्या. तर हे पीठ आपल्याला चांगलं असं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल हे सर्व पिठाला चांगल्या पद्धतीने लागल्या जाईल. अशा पद्धतीने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं ते आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर पाणी हे शक्यतो चाळूनच घ्या, कारण बऱ्याच वेळा गुळामध्ये काड्या असतात, कचरा असतो किंवा काही छोटे दगड वगैरे पण असतात, माती असते. त्यामुळे पाणी आपल्याला हे गाळणीने गाळूनच घ्यायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण चपात्यासाठी, पोळ्यांसाठी कणिक मळतो ना, अगदी त्याच पद्धतीची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, हे पहा आपली कणिक तयार झालेली आहे. तर आपण याला एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत आणि लगेच आपल्याला याच्या कापण्या बनवून घ्यायच्या आहेत. याला भिजवत वगैरे ठेवायची अजिबात काहीच गरज नाहीये. तर मी इथे या पद्धतीने याचे 4 असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आपण याची आता पोळी लाटून घेणार आहोत. तर पोळी आपल्याला याची जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पातळही नाही करायची. तुम्ही जर जास्त जाड ठेवली तर त्या नरम पडतील आणि जास्तच पातळ लाटली तर त्या कडक होतात. तर तुम्हाला कशा पद्धतीने कापण्या हव्या आहेत त्यानुसार तुम्ही इथे लाटायचं आहे. आणि त्यानंतर यावरती थोडीशी आपल्याला खसखस सुद्धा पेरून घ्यायची आहे. तर मी यावरती दोन्ही साईडनी खसखस लावून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी खसखस लावून घ्यायची आहे आणि वरून थोडंसं याला बेलण्याने असं लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ही आतपर्यंत चांगली अशी रुतल्या जाते. म्हणजे काय होतं की ती तळताना खाली निघत नाही. त्यामुळे थोडंसं याला बेलण्याने वरतून आपल्याला फिरवायचं आहे. आणि आता इथे मी चाकूच्या साहाय्याने कापण्या कट करून घेत आहे.
आता आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे छोटा किंवा मोठा देऊ शकतात. तर या कापण्या थोड्या मोठ्याच असतात, कारण खूपच जर आपण छोट्या जर बनवल्या तर त्याला शंकरपाळ्यासारखाच आकार येईल किंवा मग ते शंकरपाळेच दिसतील. त्यामुळे कापण्या या पद्धतीने जर कट केल्या ना तर त्या अजून दिसायलाही छान दिसतात. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल हे आपल्याला मध्यम स्वरूपाचं गरम हवं आहे. जास्तही कडकडीत नकोय किंवा मग खूप कमीही नकोय. कारण जर तुम्ही जास्त कडकडीत तेल ठेवलं तर ह्या गुळाच्या कापण्या असतात, लवकर लाल होतात आणि आतून त्या कच्च्याच राहतात. त्यामुळे एकदम मध्यम गॅसवर लो टू मीडियम वरती आपल्याला ह्या एक 5 ते 6 मिनिटासाठी तळून घ्यायच्या आहेत. कमी गॅसवरती खमंग आणि खुसखुशीत अशा ह्या कापण्या तळून तयार होतात. घाई करायची नाहीये. अगदी आरामात या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी दोन्ही साईडने ह्या छान अशा कापण्या तळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता की याचा हळूहळू रंग सुद्धा बदलत आहे. तर हे पहा, रंग सुद्धा या कापण्यांना किती सुंदर असा आलेला आहे. आता आपण याला साईडला काढून घेऊया. तर पहिली बॅच मी अशा पद्धतीने तळून घेतलेली आहे. आता दुसरी सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत. नंतर तेल हे जास्त तापलेलं असतं, त्यामुळे अगदी कमी गॅस आपल्याला याचा करायचा आहे दुसऱ्या बॅचला सुद्धा, आणि कमी गॅसवरतीच या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी इथे सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या पुढील प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.